करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तम असं सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, जर तुझ्या देहाला कोणी किंमत देत नसेल ना, अहो त्यांच्या खिडकीत सुद्धा टोकावू नकोस. का भाग द्यावा लागला? बघा, प्रत्यक्षपणे आपण जर पाहायला गेलो तर आपली किंमत कशी कमी करतात. म्हणून समर्थ म्हणाले, स्वाभिमानी आणि अभिमानी लोक ओळखायला शिक. कारण समोरची व्यक्ती सुंदर जरी नसली त्या दिसण्याला काही अर्थ नसतो. कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो. चेहऱ्यावरून सुंदर दिसणारी व्यक्ती आणि मनाने सुंदर असणारी व्यक्ती यामध्ये खूप आसमानाचा फरक आहे. तो ओळखायला शिकणं फार गरजेचं आहे. जेव्हा तू ओळखशील ना, तेव्हा प्रत्यक्षपणे तुला नक्की बघा खरी किंमत कळेल. पण आपण काय विचार करतो, काही माणसांना सवय असते, बरोबर आहे. कारण ज्यावेळी आपल्याकडे बघा उत्तम प्रकारे एखादं चांगल्या प्रकारे वस्तू आहे, ती आपल्याला मिळालेली आहे, तरीसुद्धा पुन्हा ती मिळवण्यासाठी आपण धडपड करत असतो. कारण का बघा, आपल्या दोन हातामध्ये एखादी पिशवी असेल आणि त्या पिशवीमध्ये बघा चॉकलेट आहेत, कॅडबरी आहेत. आता बस दोन्ही हात भरलेले आहेत पिशव्यांनी. बघा, पूर्णतः ते चॉकलेट, बिस्किटं असतील, कॅडबरी असतील, त्या पिशव्या पूर्ण भरलेल्या आहेत. तरीसुद्धा दोन हात भरलेले असताना सुद्धा आपण तिथे पुन्हा जातो. का? मला अजून मिळेल. पण समर्थ म्हणाले, आपली किंमत तेव्हाच होते आपल्यामध्ये अभिमान नसेल तेव्हाच. कारण स्वतः जेव्हा तुम्ही कमावाल ना, स्वतः कमावलेला पैसा जर तुम्ही स्वतःवर खर्च करायला मागे पुढे पाहत असाल तर समजून जा, तुम्ही फार जबाबदारी व्यक्ती. आपण काय विचार करतो माहिती आहे, आपण उत्तम प्रकारे कार्य तर करत असतो, बरोबर आहे. परंतु कार्य करत असताना प्रथमतः जेव्हा बघा आपण कमावत नव्हतो तेव्हा बघा आईवडिलांचा जो मेहनतीचा पैसा होतो तो आपण कसाही वापरायचो. कारण का, आपल्याला माहिती होतं. शाळेमध्ये जायचो, कॉलेजमध्ये जायचो, किंवा एखादा बघा ज्यावेळी आपण कोर्स करायचो त्यावेळी आपल्याला आई बाबा आपल्याला पैसे द्यायचे. आपण बिंदासपणे बघा जे आपल्याला हवं आहे ते आपण खायचो. आपल्याला माहिती आहे उद्या आपल्याला पॉकेट मनी मिळणार आहे. उद्या मला 100 रुपये मिळतील, मला उद्या 200 रुपये मिळतीलच. आईने नाही दिलं तर बाबा देतील, बाबाने नाही दिले तर आई देईल. परंतु ज्या वेळेला बघा आपण आता मोठे मोठे होत चाललेलो आहोत, एखादी जबाबदारी बघा प्रत्यक्षपणे आपल्याला पार पाडायची आहे, तेव्हा प्रत्यक्षपणे आपण जो कमावलेला पैसा आहे तो आपल्याला तेव्हा कळतो जेव्हा आपण ती मेहनत करत असतो, घाम गाळत असतो. तेव्हा आपल्याला बघा किती त्रास होतो. तेव्हा आपल्याला खरी ओळख पटते की बाबा खरंच आईबाबांनी खूप कष्ट केलेले आहेत, मेहनत केलेली आहे. आणि त्याचप्रमाणे आता मलासुद्धा कष्ट करणं, मेहनत करणं फार गरजेचं आहे. मग समजून जा, ज्या वेळेला तुला ही समजून जाईल ना, त्यावेळी तू एक जबाबदारी व्यक्ती म्हणून उभी राहशील. पण कसं असतं माहिती आहे का, एखादा विचार आपण करतो, बरोबर आहे. परंतु तो विचार करत असताना आहे ना, त्या विचारांवर ठाम राहा. आज जर पाहायला गेलो तर प्रगती करणारा मनुष्यदेह दुसऱ्याच्या वाटेत कधीच अडथळा निर्माण करत असतो. कारण त्यांना त्या व्यक्तीला कुठलीही गरज नसते कोणाच्याही मार्गामध्ये अडथळे आणायचे. कारण का, तो त्याचं यश, तो त्याचं कार्य, तो त्याचे अभ्यास यामध्येच तो अडकून राहतो.
कारण दुसऱ्यांच्या वाटेत जो अडथळा निर्माण करत असतो ना, त्याची कधी प्रगती होत नाही. एवढं मात्र लक्षात ठेवायचं. मग आता ह्यातला आपण कोण, कसं ओळखायचं? बघा, ज्या वेळेला आपल्या वाट्याला जेवढं काही मिळायचं, आपण जेव्हा लहान होतो बघा, आई बाबा आपल्याला एखादी वस्तू आणली की आपल्या भावाला, आपल्या बहिणीला बघा समान वाटण्या करून द्यायचं, बरोबर? ज्याला मोठं दिलं की आपण रडायचो, बहिणीला का मोठं दिलं, भावाला का मोठं दिलं, मलासुद्धा मोठा केक हवा आहे, मलासुद्धा मोठी भाकरी हवी, असं आपण करायचो. परंतु आई बाबा उत्तम प्रकारे बघा वाटण्या करून द्यायचं. परंतु आपण काय करायचो, नाही मला तेच पाहिजे, तेच पाहिजे, तेच मोठी बिस्किट पाहिजे, तोच मोठा बघा कुरकुरेचा पाकीट हवा, आपण असं बोलत असतो. परंतु काय असतं, दुसऱ्यांचा वाटा खाण्यापेक्षा आहे ना, दुसऱ्यांसोबत वाटून खाणारा नेहमी श्रेष्ठ असतो. खरंच माझ्याकडे आपण हा देह, या देहाचा भाग चालू. शाळेत असताना असंच करायचं की ज्या वेळेला आपल्याकडे पैसे असायचे ना, त्यावेळी एकटंच आम्ही खायचो, एकटेच खायचो. आणि ज्या वेळेला पैसे नसायचो ना, तेव्हा आम्ही मित्रांसोबत जायचो. परंतु कधी स्वतःहून मी कधी कोणाला दिलं नाही. हा अभिमान आहे, बरोबर की नाही? परंतु दुसऱ्यांकडून बघा, दुसऱ्यांसोबत जाऊन मी एखादी वस्तू खायची असेल तर बिनधास्त खायचो. का? कारण मला ती हवी आहे. म्हणून समर्थ म्हणाले, दुसऱ्यांसोबत वाटून खाणारा नेहमी श्रेष्ठ का असतो? आज जर तुमच्याकडे एक बिस्किट पुडा असेल आणि खरंच बघा दुसऱ्याला तुम्ही दिलात, बरोबर आहे, त्यातली 2-3 बिस्किटं दिलीत किंवा एखादी वस्तू असेल, एखादी वस्तू बघा अर्धी करून दिली, तर त्या व्यक्तीला सुद्धा प्रसन्न वाटेल ना. म्हणून जिथं आपल्या शब्दांना किंमत नसेल ना, तिथं शांत राहा. कारण का होतं, तिथं गेल्यानंतर आहे ना, आपल्याला पाहूनच त्यांना त्रास होतो. म्हणून समर्थ म्हणाले, आपण खिडकी कशाला टोकवायचं, त्यांना त्रास होतोय ना, बरोबर की नाही? आपल्याला कोणी किंमतच देत नसेल तर कशाला तो उंबरठा आहे दरवाजाचा, तो कशाला पार करून जायचा, काय गरज आहे, बरोबर की? त्यांच्याकडे जाणंच टाळलं पाहिजे. जेव्हा तुम्ही जाणार नाही ना, तेव्हा त्या व्यक्तीला वाटेल, अरे ही व्यक्ती काय येत नाही आहे. मग ती व्यक्ती तुम्हाला शोधायला नक्कीच येईल. जर तुम्ही सारखे जात असाल तर त्या व्यक्तीला बघा त्रास होईल. खरं आहे, समर्थ म्हणाले, आजच्या या कलियुगामध्ये आपल्याला पाहायला मिळते, ज्याच्या खांद्यावर जबाबदारीचं ओझं असतं ना, त्याला प्रत्येक ठिकाणी वाकावंच लागत असतं. जबाबदारीचं ओझं, समर्थ म्हणाले, प्रत्येक व्यक्ती प्रत्येक वेळेला जबाबदारी घेत असते. परंतु जबाबदारी घेणं आणि जबाबदारी स्वीकारणं फार मोठा फरक. परंतु लाचारी जीवन जगणं सर्वात बेकार. आपण विचार करतो ना, आता जर पाहायला गेलो तर प्रत्येक वेळेला बघा लोकांचा विचार आपण करत असतो. परंतु लोकांचा विचार जास्त करू नकोस, कारण ज्यांच्याकडे काही नसतं त्याच्यावर लोक हसत असतात. असं का असतं, असं का होतं, समजून जायला पाहिजे. कारण त्याच्याजवळ काहीच नाही ना, मग लोक त्याला हसणारच. परंतु ज्याच्याकडे सगळं आहे त्याच्यावर का जळतात मग? म्हणून समर्थ म्हणाले, हाताची बोटं समान नाही आहेत. कोणाला जास्त दिलंय तरी लोक हसतात,
कोणाला कमी दिलं आहे तरी लोक हसतात. मग प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो तर समजून जायला पाहिजे आपण आपल्या कर्मावर ठाम राहिलं पाहिजे. आपण आपली कर्म चांगल्या प्रकारे स्वीकारली गेली पाहिजे, चांगल्या प्रकारे कार्य केलं पाहिजे. हा फरक आहे. बघा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, आज एखादी जखम बघा प्रत्यक्षपणे आपण जर पाहायला गेलो, ती भरून काढायची असेल तर आपण मलम लावतो. परंतु जवळच्या व्यक्तीकडून ज्या वेळेला बघा एखादा मन दुखावलं जातं, त्यावेळेला ती जखम कोण भरून काढणार हो? समजून जा. प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो तर आपल्याच माणसांकडून आपण शिकलं पाहिजे, बरोबर की नाही? कारण आपण जर पाहायला गेलो ना, आपलीच माणसं आपल्याला त्रास देणारी असतात. म्हणून समर्थ म्हणाले प्रत्यक्षात कुणाच्याही खिडकीमध्ये उभा राहू नको, दरवाजासमोर उभा राहू नको. काम केल्यानेच माणूस थकत असतो असं कधी नसतं. काही वेळेला काय होतं माहिती आहे, आपला मनुष्य देह आहे ना, विचाराने सुद्धा फार थकलेला पाहायला मिळत असतो. मग हेच विचार जर आपल्याला काढायचे असतील, याच विचारांपासून बघा प्रत्येकाने आपल्याला मुक्त व्हायचं असेल, मग काय करायला हवं? लोक बघा उत्तम प्रकारे कार्य करतात, शरीराला त्रास देत आहेत, कष्ट करतात, मेहनत करतात, त्यांना त्यांचा पैसा मोबदला मिळत असतो. परंतु आपण काही काम करत नसताना आपण विचाराने थकलोय. मग आता हे बाहेर कसं काढणार? विचार करा ना. आज खरं पाहायला गेलो तर बघा एखाद्या वेळेला आपण आजारी पडतो. कशामुळे आजारी पडतो? काय त्रास होतो? तर त्या विचारांमुळे. झोप लागत नाही आहे. आता झोप पूर्ण झाली नाही तर बघा डोकं दुखतं. सारख्या विचारांमुळे बघा शरीराला थकवा येतो. मग आता यावर औषध काय? हां, वावर ताप आलं, सर्दी आलं, खोकला आला, बघा प्रत्यक्षपणे आपण औषध गोळ्या घेऊन बरा होतो. परंतु बघा आलेले टेन्शन आहे, आलेली चिंता, ती कशी दूर होईल? मग त्यासाठी मनुष्य देहच उपयोगी पडेल. कोणासमोर ज्या वेळेला आपण बोलू त्यावेळी बघा आपलं मन मोकळं होईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही माणसांमुळे वेदनासुद्धा कमी होत असतात. तर काही माणसांमुळे वेदना अशा वाढतात ना की बाप रे बाप, बोलायलाच नको. म्हणून कर्माचा खेळ असतो बाबांनो, सावध व्हा. जे तुम्ही आज कर्म करत आहात ना, त्याच कर्माची तुम्हाला फळं पाहायला मिळणार आहेत. म्हणून समर्थ पुन्हा पुन्हा म्हणाले की बाबांनो, कर्माचा खेळ आहे. आधी कर्माचा प्रसंग केले पाहिजे सांग. का सांगितलं? आधी सांगितलं. जर तुमच्यामधलं जर कर्म चांगले नसतील तर उपयोग नाही ना. मग नशीब ज्या प्रकारे बघा प्रत्यक्षपणे आपण दोष देत असतो, मग तसंच पाहायला मिळेल. म्हणून समर्थ म्हणाले विचार कर. आणि त्याचप्रमाणे बघा आपल्याला कोणी किंमत देत नसेल ना, तर कुणाच्या दारासमोर काय खिडकीसमोर सुद्धा उभं राहू नको. आणि ज्या वेळेला समोरची व्यक्ती आपल्याला प्रत्यक्षात पाहायला येईल ना, त्यावेळी बघा आपण सुधारलेलो दिसलं पाहिजे, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून बदल करायचा असेल तर बघा प्रत्यक्ष सुरुवात ही आपल्यापासूनच झाली पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.